हाय, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी लॉग. आता आमच्या इकडे ना भरपूर असा पाऊस चालू आहे. तर म्हटले चला आता आपण पावसात काहीतरी करूया, म्हणजे की असं मस्त पावसामध्ये चमचमीत खाता येईल किंवा मग चहा बरोबर खाता येईल. असं काहीतरी टी टाईमला स्नॅक म्हणून असं काहीतरी खाता येईल. आता तुम्ही मागे विचार करत असाल हे कपडे, तर हे कपडे ना पाऊस सुरू झाला आहे आणि कपडे अख्ख्या घरभर आहेत. हे बघा. सो आता याला पर्याय नाही आहे, कारण पूर्ण दोरीवरती टाकलेले आहे. बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आता मी काहीच करू शकत नाही. मग इथे छोटे छोटे कपडे असे बेडवरती टाकून दिले मी. म्हटलं काय बेडचाही काहीतरी उपयोग झाला पाहिजे की नाही. चला आता मी मस्त आहे ना तुमच्याबरोबर, माझ्याही चहाची वेळ झाली आहे, तर तुमच्याबरोबर मी एक रेसिपी शेअर करते. रेसिपी काय ना पुढे बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवते. वाव, हे बघा कसा पाऊस पडतोय आमच्याकडे. मस्त सुंदर व्ह्यू. उर्वीला आणि तिच्या पप्पांना मी जो चिवडा बनवला ना तो इतका आवडला की त्यांनी, हे बघा, हे डब्बा आहे ना, हा कंटेनर हा एवढा होता, पूर्ण आता कमी झालेला आहे. दिसत असेल तुम्हाला. एक मिनटं, मी काढतेच हे. हे बघा, पूर्ण एवढा अर्धा भरला होता मी, म्हणजे अर्धा चिवडा झाला होता, पूर्ण इथपर्यंत आलेला आहे. एवढा त्या दोघांना चिवडा आवडला. आणि चिवडा कोणता आहे ना ते तुम्ही पुढे रेसिपी बघा. आणि तुम्ही जर डाएट करत असाल ना तर वेट लॉससाठी ना खूप 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 मस्त आणि फायदेशीर आहेत. कुठल्याही टी टाईमला किंवा असं कधी तुम्हाला भूक लागली, वेट लॉस करत असाल, थोडासा तुम्ही खाल्ला तर काही अजिबात वजन वाढणार नाही, कारण तो वेट लॉसचाच चिवडा आहे. ओके, तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. हा रागी मुरमुरा घेतला, डीमार्टमधून आणलेला होता. म्हटलं चला फर्स्ट टाईम ट्राय करते मी. मग काय लगेच चिवडा बनवायला घेतला. असं चहाच्या वेळी खायला छान लागतो, वेट लॉससाठी मस्त आहेत. शेंगदाणे आणि काजू घेतले. त्यानंतर हा जो मुरमुरा आहे तो थोडे चाळून घेतले, पण काहीही घाण निघाली नाहीत. मस्त होते सगळे, एकदम स्वच्छ. आणि त्या अर्धेच घेतले, 200 ग्रॅम पॅकेट होतं हे, अर्धाच घेतला मी. जेवढं माझ्या कढईत बसेल तेवढंच मी घेतला. आणि इथे मग मी तेलामध्ये काजू आणि शेंगदाणे सोबतच परतून घेतले. हा आपला दिवाळीचा चिवड्यासारखा नाही आहे, कारण हा जरासा थोडा असं हे असतो. तर तुम्ही शेंगदाणे वगैरे हे असं फार काही असं परतून द्यायची गरज नाही आहे. आपलं थोडेसे झाले तेलामध्ये गरम की लगेच काढून घ्यायचे. मी तेच केलं, काढून घेतले. त्यानंतर जी फुटाणा डाळ आहे ती पण मी टाकून घेतली. माझ्याकडं होती, तुम्हाला नसेल टाकायची तरी चालेल, ऑप्शनल आहेत. पण मला असं वाटतं मी जे जे दाखवलेत ना ते तुम्ही टाकून बनवू शकतात, छान टेस्ट लागेल. आता ह्या जे हिरव्या मिरच्या आहेत आणि कढीपत्ता आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि कढीपत्ता पूर्ण असा फ्राय होईपर्यंत त्याला परतवायचं आहे. अजिबातही त्यात मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे, नाहीतर मग आपला जो चिवडा आहे तो ओलसर होईल. चिवडा देखील मॉइश्चर पकडेल कढीपत्त्यामुळे. त्यानंतर जो मी अर्धा रागी मुरमुरा आहे
तो यात ॲड केला, वरतून मीठ टाकलं आणि एक गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला. आणि बघा असं हळूहळू 10-15 मिनटं असं परतत राहिली. आता हे भाजूनच घ्यायचं आहे. हा चिवडा कच्चा असा ठेवायचा नाही आहे. कच्चं यामध्ये अजिबात मटेरियल टाकायचं नाही. हे सगळं भाजूनच घ्यायचं थोडंसं, म्हणजे जेणेकरून छान अशी टेस्ट येते. असं कच्चा लागत नाही. आणि त्यानंतर पिठी साखर आणि हे जे मी काजू शेंगदाणे फ्राय करून घेतले ना, आता हे यात ॲड करायचे. साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ती या चिवड्यात ॲड केली. बघा, हे बघा, ॲड केल्यानंतर हे जे सगळं काजू बदाम ते पण टाकले आणि पुन्हा एकदा आहे ना याला एक 10 मिनटासाठी असं परतून घेतलं, म्हणजे जेणेकरून सगळं आपलं जे काही मटेरियल आपण टाकलेलं आहे ते सगळं ॲड होईल. त्यानंतर बघा मी मोठ्या भांड्यामध्ये चिवडा काढून घेतला थंड होण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता आपला अगदी सोपा असा रागी मुरमुरा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा माझ्यासारखा. आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे माझ्या टी टाईमला मी चिवडा आणि चहा घेतला. चला आता मी हा एन्जॉय करते. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.